नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं. ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं. यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवासमोर रांगोळी काढावी. याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करत असते. बघता बघता मार्गशीर्ष महिना हा संपत देखील आला आणि उद्या 18 डिसेंबरला मार्च महिन्यातील 4था गुरुवार आलेला आहे. म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात. मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष असं महत्त्व असतं. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये धनधान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी, तिने आपल्या घरात अखंड वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं. प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो. लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो. व्रतकथा देखील आपण वाचत असतो. परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो, अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते. आणि म्हणून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारी राहू काळ असणार आहेत. म्हणून आपल्याला उद्या या राहू काळातच चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाहीत. तसेच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेत पूजा करावी, तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसे करावे, कोणत्या वेळेत चुकूनही उद्यापन करू नये. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवारपैकी तुमचा एखादा गुरुवार मासिक धर्म किंवा सुतक यामध्ये गेला असेल तर उद्यापन करावे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर एक व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मीचे कृपा शिवाजी प्राप्त करून जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. त्यात गुरुवारचे व्रत, कलश स्थापना, तुळशी आणि विष्णूंची पूजा केल्याने धन, समृद्धी आणि शांती मिळते. इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे देखील दूर होतात. जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात. तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहते. लक्ष्मीचे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत त्या सुद्धा दूर होतात. त्यांना शिक्षणात यश मिळते. पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात, म्हणजे प्रत्येक कामात यश प्राप्त होते. या मार्गशीर्ष महिन्यात दान केल्याने त्या दानाचे दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष, पितृदोष आणि हे सुद्धा कमी होतात. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलातील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह आपल्याला कामासंबंधित असतो. जर आपल्या कुंडलीतला
गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे. तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला घराची फरशी जी आहे तर ती देखील पुसायची नाही. स्त्रियांनी केस देखील या दिवशी धुवू नये. त्यामुळे बुधवारीच घरची फरशी जी आहे ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून काढायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला केस देखील बुधवारी धुवायचे आहेत. उद्या गुरुवारी फक्त आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून स्नान करायचं आहे. ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असेल तर 9:30 ते 10च्या अगोदरच करायची आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करू शकता. महालक्ष्मी व्रताची ही जी काही पूजा आहे तर ती तुम्ही करू शकता. तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी आपण व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करणार आहोत. आता प्रत्येकाच्या कितीही नाही म्हटलं तरी 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचण आली असेल किंवा सुतक वगैरे आले असेल तर एखादा गुरुवार हा आपला नक्कीच गेला असेल. तर मग या 4थ्या गुरुवारी उद्यापन करायचं का हा प्रश्न महिलांना पडतो. तर पहा, जर तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा यापैकी एखादा गुरुवार गेला असेल तरीही तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. जर काही कारणाने उद्या 4थ्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल तर घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती असेल, स्त्री असेल, मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही पूजा करून उद्यापन करून घेऊ शकता. ते जर शक्य नसेल तर मग तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारचा एक गुरुवार व्रत करायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन जे आहे ते करायचं आहे. आता उद्यापन करण्यासाठी किती सुवासिनींना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे तर बघा, जर तुम्हाला 7 सुवासिनी भेटल्या तर 7 सुवासिनीने तुम्हाला घरी बोलवायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावून एक व्रतपुस्तिका जी आहे ती त्यांना द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक केळी जी आहे ती सुद्धा त्याला द्यायची आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे आणि थोडंसं दूध जे आहे ते त्यांना द्यायचं आहे. तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचे आहे किंवा तुम्ही प्रसादासाठी खीर बनवली असेल तर ती देखील तुम्ही देऊ शकता. परंतु चुकूनही काहीही खाता न पिता तुम्हाला घरातून कोणत्याही सुवासिनींना स्त्रीला जाऊ द्यायचं नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला 7 सुवासन स्त्रिया नाही भेटल्या तर तुम्ही एका सुवासिनीला घरी बोलवलं तरी सुद्धा चालेल. 2-3 जितक्या सुवासिनी तुम्हाला भेटतील तितक्यांना तुम्ही घरी बोलवू शकता. आता पहा, काही घरात सुवासिनी महिलाच नसते, फक्त एखादी विधवा स्त्री असते. अशा विधवा स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करावे का आणि त्यांनी उद्यापन करावे का असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. तर पहा, विधवा स्त्रिया सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत करतात. ती एक स्त्री आहे आणि ती स्त्री सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून कोणताही भेदभाव तुम्ही न करता विधवा स्त्रीने देखील आर्थिक महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करायचं आहे. त्यांनी इतर सुवासिनींनी महिलांना घरी बोलावून त्यातील एखाद्या सुवासिनीला इतर सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सांगून त्यांचा मानपान करायला सांगावं आणि उद्यापन करावे. तसेच उद्यापन हे नक्की उद्या कोणत्या वेळेमध्ये करावे तर पहा, उद्यापन तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत केले तरी ते अतिशय उत्तम राहील. कारण ही जी वेळ असते ना ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. 3 सांजेच्या वेळ असते आणि या वेळेला सुवासिनी स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले तर त्या वेळेमध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु त्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर त्याच्या अगोदर तुम्ही 3-4 वाजता देखील करू शकता. परंतु उद्या उद्यापन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत असणार आहे. प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो राहू काळ असतो आणि राहू काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो. या राहू काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा मांडणी असते तर ती सुद्धा आपल्याला या राहू काळामध्ये करायची नसते. कारण पौराणिक कथेनुसार राहू काळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो आणि ज्यामुळे ग्रह निर्माण होते. राहू काळ हा अशुभ मानला जातो जो वाईटाशीच राहूच्या संबंधित आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा मांडणी तर ती सुद्धा करू नये. म्हणून उद्या शेवटच्या 4थ्या मार्गशीर्ष गुरुवारी राहू काळ हा कधी आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे, त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी राहू काळ जो असणार आहे तो दुपारी 1:35 पासून ते दुपारी 2:53 साधारण 1.5 तासाचा राहू काळ आहे.
तो असणार आहे. या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही ही पूजा मांडणी करायची नाही आणि पूजासुद्धा करायची नाही. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळी करायची असेल तर तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12च्या आत तुम्ही पूजा मांडणी करू शकता, कारण 12 नंतर सुद्धा आपण कोणतेही धार्मिक पूजाविधी करत नाही. या दिवशीचा सकाळ शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 8:25 ते 10:13 हा मुहूर्त उत्तम आहे. या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे ती करू शकता. नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी केले तर सुद्धा चालेल. सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर 6 वाजल्यापासून ते 6:30 तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, ती करायची आहे. कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिने सांजेची वेळ असते, म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते. परंतु राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा मांडणी केली तर त्या सेवेचा आपल्याला कोणतेही फळ जे आहे ते मिळत नाही. या उलट आपल्याला अनेक वाईट दुष्परिणाम होणार आहे ते सुद्धा भोगावे लागतात. म्हणून चुकूनही आपल्याला उद्या या राहू काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाहीत. हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला समजला असेल किंवा आवडला असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब, लाईक करून ठेवा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री माता लक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ.